बुलढाण्यात आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघालेत। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात रुग्णवाहिका नसल्याने एका हृदयविकाराच्या रुग्णाला 30 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागला। रुग्णवाहिका चालकांच्या संपामुळे जिल्ह्यातील 90% गाड्या धूळ खात उभ्या आहेत। वेळेवर उपचार न मिळाल्याने मोताळ्याचे गणेश गावंडे सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत। या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। बघूयात मोताळा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर काय म्हणतायत। इथे बाईटला गेले। या ठिकाणी जे ॲम्ब्युलन्स आहे ते सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे मोताळा ग्रामीण रुग्णालयामध्ये। काय नेमकं काय प्रकार आहे? आपल्याकडे 102 रुग्णवाहिका ही वाहन चालकांनी सध्या उभी आहे। त्याबाबत वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि वरिष्ठ स्तरावर चालू आहे। त्यांचा कंत्राट संपल्यामुळे सध्या बंद आहे ती। आणि 102 102च 108चं काय? 108 आपल्या बुलढाण्याला गेलेली आहे दुरुस्तीकरिता आणि 108चं आपल्याकडे नाही आहे, ती BVG कंपनीकडे आहे। नाव सांगितलं मी पांडुरंग गडीला मावचार हरळा बेलीतील रहिवासी गणेश किशन गावंडे यांना सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो असता तिथं 1 मेचा कार्यक्रम ध्वजारोहण चालू होता। नंतर आम्ही बघितलं की अंदर पेशंटची तब्येत खराब झालेली होती। वारंवार ॲम्ब्युलन्सची मागणी करून सुद्धा ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली नाही आणि नंतर डॉक्टरांनी हे सांगितलं की यांना तुम्ही पेशंट प्रायव्हेट तुमचं वाहन करून यांना तातडीनं बुलढाण्याला घेऊन जा। या सर्व गोष्टीमध्ये कमीत कमी अर्ध्या पाऊण तासाचा एक तासाचा पुरा वेळ वाया गेला। नंतर सरळा पीठचे रहिवासी अरुण डोंगरे यांचं प्रायव्हेट गाडी आम्ही बोलवून त्यांना सिव्हिलला आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।